Hello friends, welcome to Yummy Tummy. Today's recipe is egg masala. एग मसाल्यासाठी लागणारं साहित्य 6 अंडी, 2 मीडियम साईजची कांदे फाईन चॉप्ड, कोथिंबीर गार्निशिंगसाठी, मालवणी मसाला, कांदा खोबऱ्याचं वाटण, हळद, आलं लसूणची पेस्ट, मीठ, 2 मीडियम साईजचे टोमॅटोज आणि तेल. चला बनवायला सुरू करूया. एक कढई घेतली मी. कढई छान गरम झाली की त्यात 1.5 चमचा मी तेल ऍड केलंय. तेल छान गरम झालं की आपण त्यात फाईन चॉप केलेला कांदा आहे तो ऍड करूया. कांद्यामध्येच मीठ चवीनुसार, छान ब्राउनिश होईपर्यंत आपण फ्राय करून घेऊया. कांदा छान फ्राय झाला की आपण त्यात चॉप केलेले टोमॅटोज आहेत ते ऍड करूया. ते पण छान फ्राय करून घ्यायचे. टोमॅटो छान फ्राय झाल्यानंतर आता आपण जिंजर गार्लिकची पेस्ट ऍड करूया. 1 मीडियम साईज पेस्ट ऍड करू शकता, 1 स्पून. त्यातच चिमूटभर हळद घालून फ्राय झाल्यानंतर त्यात आपण मालवणी मसाला ऍड करणार आहोत. आम्ही 3 ते 4 चमचे घेतलाय. मसाला घालून फ्राय करून झालं तर आपण थोडीशी कोथिंबीर ऍड करूया. कोथिंबीर घालून फ्राय झाल्यानंतर आपण जे कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलेलं ते आपण ऍड करूया. हे बेसिकली काय आहे, जे आपल्या ग्रेव्हीला जो थिकनेस आहे हे या ग्रेव्हीमुळे वाटणामुळेच येणार आहे तो. तर हे पण आपण आता तुम्ही किती एग्स घेणार आहात तसं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे तुम्ही तसं ती पेस्ट ऍड करू शकता. ती पेस्ट ऍड केल्यानंतर आपण ती छान फ्राय करून घ्यायची. त्यात थोडंसं परत कोथिंबीर ऍड करूया आपण. गॅस मीडियम ठेवलेला आहे मी. मीडियम पेक्षा स्लो मीडियम चालतो. त्यात आपण पाणी ऍड करूया. पाणी बेसिकली ऍड जास्त पण नाही करायचं, कमी पण नाही, एक थिक कन्सिस्टन्सी पाहिजे. आणि त्याला छान बॉईल घेऊन देऊया आपण. गॅस थोडा फास्ट टू स्लो केला. आता करीला छान बॉईल आल्यानंतर आपण गॅस स्लो करून घेतलेला आहे. आता आपण अंड फोडून टाकूया त्याच्यात. तर इकडे तुम्ही बॉइल्ड एग पण यूज करू शकता, पण मी प्रिफर करीन तुम्हाला की तुम्ही अंड फोडून टाका. जी खाताना टेस्ट लागते ती खूप छान लागते. अंड फोडताना खूप सांभाळून फोडून टाकायचे. एग्स फोडून टाकून झालेले आहेत त्याच्यामध्ये. त्यात वरून थोडीशी आपण कोथिंबीर गार्निशिंगसाठी ठेवणार. गॅस इथे स्लोच ठेवायचा आहे, बिलकुल फास्ट नाही करायचं. आणि एक थोड्या टायमानंतर एग आहे ना, एक हळूहळू एका साईडला फ्लिप करायचं. जास्त स्पून घालून ते मिक्स नाही करत राहायचं, मग ते एगचा आहे ना सगळा तो किमा होऊन जाईल. मग एकदम अलगद हाताने करायचं, म्हणजे एग दोन्ही बाजूने छान बॉईल होतं. गॅस स्लोच ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही. एक छान बॉईल येऊ द्यायचं त्याला. लास्ट फायनल आहे हे. फायनल स्टेपला तुम्ही गॅस थोडा फास्ट करू शकता. बॉईल आणायची,
छानपैकी कोथिंबीर गार्निश करायची अँड एग मसाला इज रेडी. कशी वाटली तुम्हाला माझी इझी आणि सिंपल एग मसालाची रेसिपी? तुम्ही पण बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे ते. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.